उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेने घेतली पंतप्रधान मोदींची भेट। दोघांमध्ये जवळपास तासभर चर्चा। शिवसेनेच्या बंडखोर खासदारांना घेऊन शिंदे मोदींच्या भेटीत राज्यातील विकास कामांवर चर्चा झाल्याची माहिती। कुंभमेळ्यापासून सर्व कामांमध्ये कंत्राटदार हे गुजरातचेच। राज ठाकरेंचा आरोप। महाराष्ट्रामध्ये कंत्राटदार नाहीत का असाही सवाल। मुख्यमंत्री फडणवीसांनी मात्र सगळे आरोप फेटाळले। नाशिक खड्ड्यांवरून फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं। खड्डे बुजवण्यात हलगर्जीपणा करणाऱ्यांवर दंड ठोठवा। त्यांचं पुढचं काम थांबवा। मुख्यमंत्र्यांचं अल्टिमेटम। पुढच्या 1 महिन्यात सुधारणा दिसली पाहिजे अशी दिली तंबी। सून गिरिजा राऊतच्या जादूटोण्याच्या आरोपांप्रकरणी विनायक राऊतांना ठाणे कोर्टाचा दिलासा। विनायक राऊतांसह 6 जणांना अटकपूर्व जामीन मंजूर। गिरिजा राऊतांचे वकील हायकोर्टामध्ये दाद मागण्याची शक्यता। आतापर्यंत जेवढे पेपर फुटले ते कोचिंग क्लासच्या माध्यमातून फुटलेत। कोणत्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा हे कोचिंग क्लासवाले सांगतात। मंत्री चंद्रकांत पाटील याकडे लक्ष द्यावं, राज ठाकरेंचा टोला। मोहन भागवत यांनी जेनझींसोबत संवाद साधायला उशीर केला। राज ठाकरेंची टीका। मोहन भागवत यांनी जेनझींवर दाखवलेला विश्वास आणि साधलेल्या संवादावरून टोला। बंगळुरू येथे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं 11वं राष्ट्रीय महाअधिवेशन। अधिवेशनामध्ये ओबीसी आंदोलनाची पुढची दिशा निश्चित होण्याची शक्यता। ओबीसी नेत्यांसह कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार उपस्थित राहणार। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 2 दिवस मुंबईच्या दौऱ्यावर। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट घेणार असल्याची माहिती। तर उद्या BSE इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटरला उपस्थिती लावणार। डॉक्टर मारहाण प्रकरणातील नगरसेवक रमेश म्हात्रेला जामीन। कठोर अटी आणि शर्तीसह जामीन मंजूर। जामीन झाल्यावर म्हात्रेला महाराष्ट्राच्या बाहेर राहण्याचे आदेश। आरोपपत्र दाखल होईपर्यंत म्हात्रे गोव्यात राहणार। भाजप नेते विजय चौधरींना कोर्टाकडून 4 दिवसांची पोलीस कोठडी। डॉक्टर हिना गावित यांच्यावरच्या आक्षेपार्ह ऑडिओ क्लिप प्रकरणी ही कारवाई। अॅट्रॉसिटी आणि विनयभंगाच्या गुन्ह्यात पोलीस कोठडी। पोलिसांकडून चौधरींची सखोल चौकशी होणार। राज्यातील शिक्षक भरतीला अखेर मुहूर्त। 30,000 शिक्षकांची मेगा भरती। पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरती होणार। 11 ऑगस्टपर्यंत शाळांचे पसंतीक्रम लॉक करण्याची मुदत। 11 ऑगस्ट नंतर गुणवत्ता। देशभरात मान्सून सक्रिय। महाराष्ट्रातही जोर वाढणार। कोकणामध्ये 12 ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज। मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातही मुसळधार पावसाचा इशारा। पंतप्रधान मोदींकडून हातमाग दिनाच्या शुभेच्छा। भारताच्या हातमाग विविधतेला लोकप्रिय बनवण्याचं आवाहन। आवडत्या हातमाग उत्पादनांसह व्हिडिओ शेअर करण्याचं आवाहन। बिहारच्या पाटण्यात रस्ते अपघातानंतर संतप्त जमावाकडून जाळपोळ। बससह पोलिसांच्या गाड्या पेटवल्या। स्थानिकांची पोलिसांवर दगडफेक।